नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रेन सोसायटी, शास्त्री नगर, ठाणे पश्चिम इथे राहणाऱ्या डॉक्टर प्रियांका चर्चिल वाघ या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. डॉक्टर प्रियांका, मिस्टरांचं नाव चर्चिल आणि आडनाव वाघ. ते काय नेमकं कसं काय, चला जाणून घेऊया. चला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. अनुष्काच्या विराटने मारला 6, प्रियांकाचा चर्चिल फिक्स. काय सांगता? मला तर बरेच प्रश्न आहेत. प्रियांका, चर्चिल आणि वाघ हे कॉम्बिनेशन कसं? पण त्याआधी जरा ओळख करून द्या सगळे. हे माझे हस्बंड डॉक्टर चर्चिल. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. माझी मम्मी. नमस्कार. माझे पप्पा. हो हो. यांच्या वहिनी. बर. आजी. आजी नमस्कार. हा. हे यांचे भाऊ. बर. नमस्कार. ती माझी बहीण. नमस्कार. ती माझी फ्रेंड. हो. हे मावशी, त्या काकू. नमस्कार. आणि सगळे आमचे फ्रेंड्स. आणि ही माझी मुलगी. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं नाशिकचं. तुमचं? ठाण्यातलं. एक प्रश्न जो मगाशी विचारला आल्याबरोबर. हो. चर्चिल कसं काय हो? चर्चिल कसं काय? लहानपणी मी फार फेअर होतो, त्याच्यामुळे मामांनी कदाचित ठेवला असेल. पुढे जाऊन चर्चा होईल असं वाटलं असावं. चर्चा झाली. बरं, आपलं बालपण कुठलं? सगळं नाशिक. नाशिक. कुठे नाशिकचं? नाशिकला संभाजी चौकात. आणि तुमचं? माझं अंबिकानगर ठाण्याला लहानपण गेलो होतं. ठाण्याला. सगळं शिक्षण तुमचं नाशिक? सगळं टोटल नाशिक. फक्त ग्रॅज्युएशनसाठी मी धुळ्याला होती. आणि तुमचं शिक्षण? माझं MBBS धुळ्याचं होतं आणि MD मुंबई अॅनेस्थेशिया. ठीक आहे ना, मग एवढं हसण्यासारखं काय ते? चेहरा तसा असल्यामुळे वाटत असेल. कसा? हसरा. पहिल्यापासून का असा हसरा? हा? हो. तुमच्या कधी लक्षात आलं हा चेहरा हसरा आहे म्हणून? पहिल्यांदा भेटले तेव्हापासूनच. कधी भेटले तुम्ही? धुळ्याला. धुळ्याला? हो. कॉलेजमध्ये का? कॉलेजमध्ये असताना. कसं काय म्हणजे? ऍक्च्युली मी जेव्हा फर्स्ट इयरला होती तेव्हा खूप नाव यांचं होतं की फेमस होते एकदम, खूप छान ऍक्टिंग करतात, ड्रामामध्ये फेमस आहेत एकदम. तुम्ही नाटकात वगैरे काम करायचं? कॉलेजच्या ड्रामामध्ये पार्टिसिपेट करायचं. बरं बरं. हा, मग? आणि तेव्हा मी खूप ऐकून होते चर्चिल सर आहेत एक आपले, आणि हे आम्हाला ड्रामा शिकवायला यायचे डेंटलला. तुम्ही काय सगळ्या नाटक शिकताय? नाही, आमचा ग्रुप होता मोठा, तर मग आम्ही डेंटल कॉलेजला ड्रामा बसवायचो. म्हणजे आमचं MBBS आणि डेंटल कॉलेज असतं. मग तुम्ही नाटक बसवायला गेले होते तिकडे? कुठलं होतं ते? ते वासूची सासू म्हणून होतं. वासूची सासू. ते नाटक बसवायला तुम्ही यांच्या कॉलेजला गेले. मग काय झालं? तर तेव्हा म्हणजे असं ऑफ टाइमला वगैरे आमच्या सगळे भेटायचे ग्रुपने वगैरे. आणि मग तेव्हा आम्ही एकमेकांना बघितलं. म्हणजे असं. तुम्ही बघितलं? हो. तुम्ही कधी बघितलं? मी त्याच वेळी बघितलं होतं. म्हणजे ड्रामाची प्रॅक्टिस असताना एक दिवस अशीच लाईट गेली होती. लाईट गेली आणि ती बॅक स्टेजला होती. तर मग सगळा आमचा ग्रुप असाच बसला होता, तर ती थोडं मागच्या साईडला बसली होती. मग त्यावेळी ती मला आवडली. हा, मग काय झालं? मग आमची ओळख पुढे वाढत गेली. मागे आवडली आणि ओळख पुढे सुरू झाली. थोड्या दिवसांनी ओळख झाली आमची. मग? आणि मग मी तिला सांगितलं मला तू आवडते. लगेच? 3-4 महिने गेले. पण तुम्हाला अंदाज आला होता यांच्या मनात असं काय आहे? नाही, ऍक्च्युली असं होतं की माझ्या एका फ्रेंडला हे आवडायचे. काय प्रॉब्लेम आहे बाबा? मग? आणि मग तिची अशी इच्छा होती की म्हणजे यांचं कपल वगैरे व्हावं असं, बट तसं काय झालं नाही. तुम्ही काय लिंबू फिरवलं? पण काय झालं तर मग म्हणजे मी तिला सांगितलं मला. नाही, ते नंतर सांगितलं. पण दरम्यानच्या काळात तुमचं हे असं कॉलेजमध्ये ज्या कुठल्या नवीन मुली आल्या किंवा मुलं आली त्यांच्यामध्ये तुमची एक क्रेज होती त्यावेळेला. मग अशा बऱ्याच जणी असतील ना मुली? खूप होतं. म्हणजे मला आवडल्या नव्हत्या कुणी.
अच्छा, तुम्हाला मला नाही. कधीच नव्हत्या आवडल्या, या आधी कधीच नव्हत्या आवडल्या. तीच एकटी आवडली होती. हा, मग कॉलेजचा टाइम संपायला आला होता, तिला मी सांगितलं का तू मला आवडते. सांगितलं तुम्हाला त्यांनी? हो, त्यांनी सांगितलं मला, फोनवरती सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की मला असं टाइमपास वगैरे काही करायचं नाहीये, पण आवडते. म्हणजे ती जर आवडते. लग्न करायचं असतील तर आपण विचार करूया म्हणून. असं तेव्हा त्यांनी तेव्हा सांगितलं? सांगितलं. कुठल्या इयरला होते हो तेव्हा? मी इंटर्नशिप करत होतो तेव्हा आणि मी सेकंड इयरला होते. सेकंड इयरला. तेव्हा त्यांच्या मनात लग्नाचा विषय आला होता. हो. हो, आला होता लग्न. अभ्यासाचं काय होईल पुढे याचं काय पडणार नाही. अभ्यास MBBS संपून गेला होता. हो का? इंटर्नशिप चालू होती. तर मग तिने सांगितलं का तिच्या फॅमिलीची जर परमिशन असेल तर पुढे हे होईल असं सांगितलं. पण हे सांगण्यापूर्वी तुम्ही एकमेकांना चांगले मित्र ओळखून होते. होकार दिलेला होता. होकारच तसा होता माझा, की होकार देतानाच मी असं सांगितलं होतं की जर आपल्या दोन्ही फॅमिलीजची परमिशन असेल तरच आपण फॉरवर्ड करूया म्हणून. पण हे तुम्ही सेकंड इयरला असताना हा होकार दिला होता. हो, हो. 3 महिन्याचं आणि वेळ मग गेला. त्याच्यानंतर फॅमिलीची परमिशन लगेच झाली? नाही नाही. लगेच नव्हतं. मध्ये किती कसं वर्षानंतर? झालं का माझं इंटर्नशिप संपून गेली तोपर्यंत, आणि मी मुंबईला आलो, तर ती धुळ्याला होती. तर बरं. मुंबईला मी पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे कसं झालं का तिला रिश्ते यायला चालू झाले होते तोपर्यंत. कधी? Second yearलाच? हो, थर्ड Third yearला? थर्ड इयर. हा, मग तर मला लक्षात आलं का आता MD तुम्हाला कसं धुळ्यातलं लक्षात? इकडे तुम्ही बसले, तुमचं पोस्टिंग मुंबई, धुळ्यात लक्ष ठेवून तुम्ही काय करणार? थोडंच लक्ष ठेवायला लागतं ना. मग काय झालं? बघ मला लक्षात आलं का आता आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. हा, तर त्याच्यानंतर मी सलग 1 वर्ष कंटिन्युअस अभ्यास करायचा रोज, बर. डेली एंट्रन्स एक्झामिनेशनचा, PGच्या रोज 15-16 तास सलग करायचो अभ्यास? हा, सलग करायचो. मग 1 वर्षानंतर माझा नंबर लागला. कुठे? अॅनेस्थेशिया भेटलं मला. अच्छा. हो, MD भेटलं. म्हणजे तेव्हा टाइम असा होता की आमचं 3-3 महिने पण बोलणं बोलणं व्हायचं होत नाही. नव्हतं. भेट तर नाहीच, पण 1 वर्षानेच झाली त्यानंतर. कसं काय हो असं 16 तास तुम्ही न बोलता राहू शकला? म्हणूनच नंबर लागला. हा, म्हणूनच नंबर लागला MDला. बरं बरं. पण मग पुढे तुम्हाला असं वाटायचं नाही यांचा फोन येत नाही 3-3 महिने? भरपूर वाटायचं, पण मला माहित होतं की ते अभ्यास करतायत म्हणून. दरम्यान मुंबईत कोणी दुसरी तर मिळाली नाही? नाही, त्यांनी ज्या याच्याने मला विचारलं होतं त्याच्याने माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता की असं काही होणार नाही त्यांच्याकडून. नाही, आणि विश्वास होता. तसं मुद्दा पण नव्हता. म्हणजे तिच्यामुळेच मी कदाचित MD करू शकलो असं. म्हणजे लग्न करायचं म्हणून मी सलग अभ्यास करायचो. म्हणजे मनामध्ये फिक्सच होतं का आपल्याला MD केल्यानंतर तिच्या घरच्यांना विचारायला जायचं आहे. मग तुम्ही गेलात घरी विचारायला? हो, म्हणजे मी माझ्या फॅमिलीलाच सांगितलं. तुम्ही नाही गेले? मग आम्ही सगळे मिळून गेलो होतो. मग घरी कळल्यावर काय? घरी कळल्यानंतर आई पप्पा रेडी होतेच माझे. म्हणजे त्यांना तुमचे आई बाबा तयार होते? माझे आई बाबा भेटू म्हटले, आणि भेटल्यानंतर पुढचं तुमच्या घरी काय प्रतिक्रिया? माझ्या घरी पण तेच बोलले की आपण आधी भेटूया, फॅमिलीला भेटूया त्यांच्या, आणि मग आपण डिसाईड करूया. कसं आहे मुलं. पण दरम्यान तुमचं भेटणं चालू होतं? जवळजवळ मध्ये असा टाइम होता जेव्हा आम्ही 2 वर्ष एकमेकांना पाहिलं पण नव्हतं. का फोन नव्हते? फोनवर होते पण ना, बोलणं पण व्हायचं. म्हणजे फोन तर नंबर call लागल्यानंतर व्हायचं. थोडाफार कॉन्टॅक्ट आमचा बऱ्यापैकी पण दरम्यानच्या काळात तुम्ही एकदाही गेले नाही धुळ्याला? ते एकदम- गेले ना, त्यांचे हो. सर्टिफिकेट्स वगैरे आणायचे असायचे. MBBS चे आणायचे त्यावेळी. मग म्हणजे तेव्हा वर्षामध्ये 1-2 वर्षामध्ये मी 2-3 वेळा भेटून आलो. होय. भेटायला गेलो होतो. सकाळी जायचो, संध्याकाळी पुन्हा निघायचो. महिन्यात 2-3 वेळा? हा, महिन्यातून नाही, 2-3 वेळा. महिन्यामध्ये एवढं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करताना टाइम सुट्ट्या भेटतच नसतात. हा, मग फॅमिली आमच्या सगळ्या भेटल्या. त्यांचे पॅरेंट्स, काका प्रियांकाचे, माझे पॅरेंट्स, काका, भाऊ सगळे भेटले. आणि मग त्यांना म्हणजे बरं वाटलं. सगळं चांगलं आहे, तर आपण विषय पुढे करू शकतो. म्हणजे एक माझे पप्पा आणि काकांनी काय प्रश्न विचारला की कोणी मीडिएटर नाही याच्यात, पुढे काही प्रॉब्लेम झाला तर काय करणार? तेव्हा चर्चिलचे भाऊ बोलले की काय झालं ना तर मला घरात येऊन झोपा, मी रिस्पॉन्सिबल आहे याच्याबद्दल पूर्ण. म्हणजे त्यांना विश्वास होता. हो. व्हेरी गुड. तुम्ही सांगितलं होतं भावांना? भाऊ भावाला मी सांगितलं होतं ना. कधी कुठल्या इयरला? त्याच वेळी म्हणजे फायनल इयर माझं झालं. फायनल इयर चालू असताना मला असं वाटलं का आता लग्नाचा योग्य टाईम आलेला आहे. मग तुम्ही घरी सांगितलं होतं? मग भावाने सपोर्ट केला होता? तो भावाने सपोर्ट केला मला. हो, म्हणजे त्यांचं भावाने काही आणि म्हणणं बहिणीने नाही. दोघांनी सपोर्ट केला, आणि आई वडिलांनी पण सपोर्ट केला. म्हणजे त्यांनी बघितलं का सगळं चांगलं दिसतं. आता काय करता तुम्ही? आता मी अॅनेस्थेसिस्ट आहे. कुठे? ठाण्यामध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो. जवळपास 40-50 हॉस्पिटलला म्हणजे सर्जरी जसं लागतील तसं तुम्हाला बोलवतं. आपण कुठे प्रॅक्टिस करता? माझी इथे प्रगती हॉस्पिटल म्हणून आहे ठाण्यात, तिथे माझं क्लिनिक आहे. आता एकदम व्यवस्थित? हो बरं, लग्नाला दोन्ही कुटुंब होती? हो, सगळे. छान. आता किती वर्ष आहे लग्नाला? 4 वर्ष झाली. 4 वर्ष सुखाचा संसार सुरू आहे.
याच नोटवर आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आता 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवले. 4 संधी आहेत. हो. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुमच्या. सगळे मदत करू शकता चुकवायला. वेळ सुरू झाली. बघूया काय होणार. नको. द्या माझ्याकडे दे. 1 रुपया मिळाला पाहिजे 4 संधीमध्ये. 50 रुपये. आता 3 संधी आहेत. 500 रुपये. चला 550 रुपये जमा झाले. 2 संधी आहेत अजून. बदलायचंय. नाही. 10 रुपये. अयो. आता एकच संधी. बदलायचंय. बदल बदलू. हे बघू. हे नेहमीचा प्रश्न. बदलायचंय. नाही. असं दे. है ना? अरे बदलू बदलू. बदलू. तुझी काय इच्छा आहे? असं दे. 1 रुपया. 561 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. थँक्यू. अभिनंदन. नमस्कार. आता तुम्ही बोलायचंय सगळ्यांनी. सांगा काय सांगाल या दोघांबद्दल. दोघे पण जिद्दी आहेत बर. आणि जी गोष्ट ठरवली ती पूर्ण करतात. पण तुम्हाला अंदाज आला होता का की असं काहीतरी सुरू आहे. हा त्यांनी सांगितलं होतं, हिंट दिली होती आणि मी पण त्यांना सजेस्ट केलं होतं हा की त्याला सांगितलं होतं की डॉक्टर लाईन मध्ये मुली कमी असतात म्हणून वेळी तू सावध राहून तुला जर डॉक्टर मुलगी पाहिजे असेल तर तू वेळीच सावध राहून तुझं निर्णय घे असं सांगितलं होतं आधीच. बरं चांगलं दिलं तुम्ही त्याला पहिलाच. सुनेबद्दल काय म्हणणं. सुनबाई तर खूप चांगली आहे. बघितल्यानंतर एकदम आवडली. एकदम चांगली आहे. म्हणजे रिस्पेक्ट आणि धार्मिक पण आहे. सांगा जावयाबद्दल. छान आहे जावई. हो. जोपर्यंत पाहिलं नाही, भेट झाली नाही, तोपर्यंत मनात नको होतं की नाही बुवा आपण कधी पाहिलेलं नाही ह्या गोष्टी. पण मग जेव्हा पाहिलं ते सगळे भेटायला आले, मग चर्चा गप्पांमधून मग वाटलं की चांगलं आहे बुवा, तर ठीक आहे आपण करूया असं. हो. पण चांगलं आहे. चांगलं आहे. हो. आणि मुलगी पण खूप हुशार आहे आमची, कारण निर्णय शक्ती तिची खूप चांगली. हो, ते कुठलाही चांगलं निर्णय घेते तो पक्का घेते आणि तो पूर्ण करते. तो घेतला असते. ऍक्च्युअल त्याने मला पहिल्यांदा जेव्हा सांगितलं की असं असं आहे, तू घरी तुझ्या साईडने काय मदत होईल का, तर मी त्याला म्हटलं की बिंदास, असं काही नाहीये. तुझ्या मनात जर पक्का असेल तर माझं पूर्ण सपोर्ट असेल. आणि त्यावेळेला मग स्टार्टिंगला म्हणजे ज्यावेळेला घरी माहिती नव्हतं त्यावेळेला आम्ही दोघं तिकडे तिच्या वडिलांना आणि काकांना भेटायला नाशिकला गेलो होतो. आणि त्यावेळेला मग फर्स्ट ज्यावेळेला मीटिंग झाली त्यावेळेला मी त्याच्या साईडने क्लिअर सांगितलं होतं की उद्या काही झालं तर मला तुम्ही समोर पकडा, मी त्याला जबाबदार असेल. त्यावेळेला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली होती. बिकॉज ऑफ लहानपणापासून आम्ही म्हणजे एकदम बेस्ट फ्रेंड म्हणूनच जगत आलो. त्याच्यामुळे मला असं वाटलं. ही माऊली तुमच्या घरात आली, काय सांगाल 4 वर्षानंतर. ऍक्च्युअली तिच्याबरोबर पण माझं एकदम फ्रेंडली रिलेशन आहे. आणि म्हणजे वहिनी किंवा भाऊजाई वगैरे असं आम्ही राहतच नाही. आम्ही जे काय राहतो ते सगळे ऍज अ फ्रेंड म्हणूनच राहतो. जे काय असेल ते क्लिअर बोलतो. हे आवडलं, हे नाही आवडलं. आणि छान आहे. कळताय तुमचे शब्द अडखळायला लागले. कारण नकळत सगळ्यांचे कंठ सुद्धा हळूहळू दाटू लागलेले, डोळ्यात पाणी येऊ लागलेलं आहे. आणि यामध्येच संपूर्ण घराचा ओलावा आणि एकत्रपण टिकून आहे. या घराला शुभेच्छा देऊया. आणि क्षमा मागायची असेल तर कोणाची, आणि धन्यवाद जर द्यायचे असेल तर कोणाला द्या. क्षमा मागायची असेल तर मी माझे आई वडील आणि माझे सासू सासरे यांची मागेल. कारण आमच्यासाठी आत्तापर्यंत आमच्या दोघांसाठी त्यांनी जे काही कॉम्प्रोमाइजेस सॅक्रिफायसेस केलेले आहेत त्याच्यासाठी एक क्षमा. आणि धन्यवाद. धन्यवाद मी माझ्या लहान भावाचे, अमित भाईंचे, आणि माझ्या फ्रेंड्सचे देईल, जी राणी आहे इकडे. आणि माझे जे अजून फ्रेंड्स आहेत कॉलेजचे, जसं वैभवी आणि निवेदिता, अक्षता, स्नेहा, ह्या सगळ्यांना पण मी थँक्यू म्हणते. बरं आता तुम्ही सांगा. मी सॉरी म्हणायचं तर माझ्या वाईफला म्हणायचं, कारण कामाच्या गडबडीमध्ये मी बऱ्याचदा तिच्यावर चिडतो.
त्याबद्दल म्हणजे असं टेन्शन मध्ये असलो का चिडचिड तिच्यावर निघून जाते. ऑपरेशनचं काही स्ट्रेस असलं तर त्याबद्दल मी तिला सॉरी म्हणेन आणि थँक्यू म्हणायचं होतं माझ्या दोन्ही फॅमिलीला. म्हणजे माझे आई वडीलच आहेत चौघं आणि माझे शहाद्याचे जे सगळे नातेवाईक आहेत त्यांना थँक्यू म्हणेल. कारण तिकडे गेल्यानंतर कधी मला असं वेगळं वाटलं नाही. त्यांनी एकदम सामावून घेतलं. तिचे काका मावश्या आत्या जेवढ्या आहेत ते सगळं मामा हे सगळे म्हणजे एकत्र असं प्रेमाने वागवतात आणि माझे भाऊ बहीण वहिनी यांना थँक्यू म्हणायचं. लिस्ट खरं खूप मोठी आहे थोडक्यात आलं. पण एवढ्यावर सुटका नाही, आता थोडीशी धावपळ आणि बघायचे 2 मिनिटामध्ये 11 वस्तू आणणार का. पण त्यापूर्वी मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनीला मिळते आहे ही मेगा बॅग. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे न. चांदीचं नारळानं प्लेटमध्ये नाणं घे. कॉइन कोणी द्यायचे नाही तिकडनं. फ्रीजमध्ये लिंबू असेल. निरंजन. नेल पण ड्रॉवर मध्ये हा खालच्या वरच्या ड्रॉवर मध्ये लिंबू. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट. फ्रीजमध्ये नेल कटर बाउल मध्ये. तीस सेकंद राहिली. काढायची नाही. 10 9 दिलेलं बाद. द्यायचं नाही. 7 6 5 तुमचं शर्ट 1 4 3 2 1 वेळ संपली. 1 2 3 4 5 6 ब्लू बॉटल. निळी बॉटल. नेकलेस. 1 मिनिट. हे काय आहे? हा रंग कुठला आहे? निळा शर्ट आहे. तुमच्याच घरातला निळा रंग दाखवू. बाटलीलाच आहे निळा रंग दुसरा. 8 वस्तू झाल्या. 2 बक्षिसं मिळाली. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही पहिली भेटवस्तू. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. नमस्कार. तुमच्या 3 अपेक्षा मिस्टरांकडून. पहिलं तर वेळेवर जेवायला पाहिजे. दुपारचं जेवण 4 वाजता आणि रात्रीचं जेवण 11 वाजता नाही केलं पाहिजे. कधीपासून? ते प्रॅक्टिस चालू झाल्यापासून तसं नाही, झालं. कधीपासून बदलणार असेल. बदलणार नाही. उद्यापासूनच डबा घेऊन जाईल. डबा मी देते. आजपासूनच चालू करेल. एपिसोड संपल्यावर लगेच जेवायला बसा. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा म्हणजे परत थोडं जिम वगैरे स्टार्ट केलं पाहिजे. करेल आता. पोट कमी करेल. 1 महिन्यातच फरक दिसेल. तिसरी अपेक्षा. थोडा खर्च कमी केला पाहिजे. करेल. थोडाफार खर्च करेल पण कमी करेल. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या 3 अपेक्षा म्हणजे तिने थोडंसं कमी टेन्शन घेतलं पाहिजे. फार टेन्शन घेते. कधीपासून? खूप टेन्शन घेतात. नाही. हा नका घेऊ. हा काय काळजी करू. आता नाही इकडे तिकडे कुठे ते. अरे म्हणजे काम व्यवस्थित करणार ते. त्यांचं इकडे तिकडे कामात लक्ष नाही घेते. दुसरी अपेक्षा म्हणजे कधीतरी महिन्यातून एकदा म्हणजे ती आधी फार सुंदर जेवण बनवते. कधीतरी महिन्यातून एकदा स्वतःहून तिचं जेवण खायची इच्छा असते. म्हणजे आता तर ते कामाला ताई असतात त्या सगळ्या दोन्ही बनवतात. पण तिच्या हातचं पण खायला मला आवडतं. कधी साधारण महिन्यातून एकदा बनवलं तरी भरपूर आहे. ते एकदाच म्हणतायत, महिनाभर नाही. तिसरी अपेक्षा म्हणजे थोडीशी जाड झाली पाहिजे. ते नाही म्हणू शकत. त्याच्यावर मी काही बोलणार नाही. तेव्हा सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला दोघांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैद्यना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.